मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय, पण सर्वदूर पावसाची शक्यता कमी आहे। 15 जूनपर्यंत मान्सूनचा प्रगतीचा वेग मंदावणार आहे। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। राज्यातील 181 तालुक्यांवर भीषण दुष्काळाचं सावट आहे आणि राज्यावर असलेल्या भीषण दुष्काळाच्या सावटासंदर्भातले काही तपशील आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला देतील। ज्ञानेश्वर। विक्रांत, दोन महत्वाच्या गोष्टी आहेत। एक तर राज्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी ती म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्या पेरण्या या 12 ते 15 जूनच्या नंतर अंदाज घेऊन कराव्यात, अशा पद्धतीची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। दुसरं, शेतकऱ्यांच्या संदर्भानेच उल्लेख आणा म्हणून कर्जमाफीच्या संदर्भाने देखील महत्वाची घोषणा त्यांनी केली। आणि आता जर आपण पाण्याबद्दल बोलतोय तर पाणी कपात जी आहे ती पुण्यात होणार आहे। दिवसाआड पुण्यात पाणी येणार अशा पद्धतीचा प्रस्ताव ठेवला गेलेला आहे। जी सूत्रांकडून माहिती मिळते या सगळ्या प्रस्तावावर 3 वाजता आज महापौरांनी जी बैठक बोलवली आहे त्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि अशी शक्यता आहे की पुण्यात दिवसाआड पाणी पुरवठा केला जाऊ शकतो। तशा पद्धतीचा निर्णय आज महापौर घेऊ शकतात। कारण त्याचं असं आहे की खडकवासला धरण साखळीमध्ये 17.71% इतकंच पाणी जे आहे ते सध्या शिल्लक असल्याचं ज्या तपशीलवार आलेल्या समोर माहितीमधून मिळतं। आणि मग इतका जर कमी साठा शिल्लक असेल आणि त्यात अल निनो असेल, आयओडी असेल, याचा जो परिणाम आपल्याला बघायला मिळतो की सरासरीच्या 90% इतका पाऊस होणार आहे। 90% पाऊस होणार आहे याचा अर्थ पाऊस कमी होणार आहे, धरण साखळीमध्ये पाऊस कमी आहे आणि असं सगळं असताना शहरात पाणी पुरवठा आहे पुणे शहरात तो कमी केला जाणार आहे। फक्त शहरातच नाही तर आपण जेव्हा राज्याचा विचार करतो तेव्हा राज्यातल्या शेतकऱ्यांनी देखील या गोष्टीचा विचार करायला हवा। कारण पाऊस ज्ञानेश्वर, आपण वारंवार बातम्या पाहतोय, राज्यभरातल्या बातम्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी पाणी टंचाईचं संकट सध्या उभं दिसतंय। त्यात मान्सून लांबणीवर गेलेला आहे, त्यामुळे हे संकट गहिरं होत जाणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।